नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा शहरात धुराळा दिसत आहे। रविवार असल्याने काही उमेदवारांनी प्रचार केला तर काही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। नेरूळमध्ये शिवसेनेच्या युवा उमेदवार अश्विनी माने आणि ज्येष्ठ शिवसैनिक काशीनाथ पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते पार पडले। यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर, संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्यासह शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नवी मुंबईतील मी म्हणणाऱ्यांना आता आणि ज्यांना गर्व झाला आहे त्यांना त्यांची योग्यता आणि जागा दाखवण्यासाठी सर्व कार्यकर्ते तत्पर असल्याचं खासदार म्हस्के यांनी सांगितले। आपण पाहताय नवी मुंबई संपूर्ण भगवमय वातावरण झालेलं आहे। प्रभू रामचंद्राचा जो धनुष्यबाण आहे तो धनुष्यबाण तुम्हाला सगळीकडे दिसतोय। ऐरोली असेल, जवळजवळ मी 24 उमेदवारांच्या प्रचार रॅली अटेंड केल्या ऐरोलीमध्ये आणि आज या ठिकाणी बेलापूरमध्ये पाहतो कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि सगळेजण ही नवी मुंबईची महानगरपालिका लोकाभिमुख करण्याकरता तत्पर झालेले आहे। मी म्हणणाऱ्यांना आणि ज्यांना गर्व झालेला आहे त्यांना त्यांची योग्यता आणि जागा दाखवण्यासाठी सर्व कार्यकर्ता तत्पर आहेत। निवडणुकीच्या रिंगणात जरी पहिल्यांदा उतरले असले तरी राजकारणाचं बाळकडू माझ्या लहानपणापासून मला माझ्या घरातून मिळाले, त्यामुळे यामध्ये कोणतेही आव्हान नसल्याचं अश्विनी माने यांनी म्हटले। तर दिवसेंदिवस शिवसेनेची ताकद वाढत असल्यानं विजय पण आमचाच होईल असा विश्वास उमेदवार काशीनाथ पवार यांनी व्यक्त केलाय। सर्वप्रथम संपूर्ण नागरिकांना खूप खूप धन्यवाद की त्यांच्या या उपस्थितीमुळेच हा कार्यक्रम आपला खूप सुंदर रीतीने पार पडत आहे। तुम्ही पाहतच आहात आजूबाजूला 100-150 लोक आपल्या फक्त सपोर्टसाठी आलेले आहेत। आज इथे कोणालाही काही देऊन आपण त्यांना बोलवलेलं नाही, तर माझ्या प्रेमासाठी आणि इथे सगळे उपस्थित झालेले आहेत। आज काय साधारणपणे महिलांच्या अनेक कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, कसं पाहते या प्रचाराकडे? आज जवळजवळ 7 ते 8 कार्यालयांचे उद्घाटन होते आणि आपले खासदार साहेब असो, आपले अंकुश बाबा कदम साहेब आणि नाहटा साहेब यांची उपस्थितीच्या अंतर्गत हा कार्यक्रम पार पडला। जरी मी पहिल्यांदा उतरलेले असेल तरी माझ्या वडिलांचा हा प्रवास मी बघत आलेला आहे। मी जेव्हा लहान होती तेव्हा माझे वडील नगरसेवक म्हणून निवडून आले, तर तेव्हापासूनचा हा त्यांचा प्रवास मी पाहत मोठे झाले। तर नक्कीच मी माझ्यासाठी ही नवीन नाही समजणार, माझ्याकडे त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि MBA चे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे माझ्याकडे विचार, माझे मत मांडण्यासाठी सुद्धा माझ्याकडे ती कला आहे। आज बघा आमच्या 24 आणि 23 दोन्ही प्रभागाचं आज सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। आम्ही आजच आमच्या पक्षामध्ये जे BJP मध्ये गेले 14 वर्षापासून काम करत होते राजूजी तिकोणी साहेब यांनी सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आमच्या याची पक्षाची ताकद दुपटीने वाढलेली आहे। त्यांचे जे काय आज सर्व कार्यकर्ते 200-300 कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आमचा विजय ह्या प्रभागावर नक्कीच आहे आणि सर्व आम्ही जो उमेदवार आहोत आम्हाला सर्वांना कॉन्फिडन्स आहे की आम्ही 100% जिंकणारच।